स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसीय रेकी लेवल 1च्या बॅचमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. कशा आहात सगळे? हाऊ आर यू? कशा आहात सगळे? कुछ तो बोलो ये. चला विवो सर अनम्यूट करा. कशा आहात सांगा. कशा आहात सर? बोला, कुठून आहात? आवाज आवाज नाही येते सर तुमचा. सरांचा आवाज येत नाही. मीना काळे मॅडम बोला, कशा आहात? माईक ऑन करा. मीना काळे मॅडम बोला. मी मस्त आहे, मी स्वस्त आहे, मी जबरदस्त आहे. चला व्हेरी गुड. म्हणजे बॅच रिपीट करत आहात. वेलकम. ओके. चला संध्या पाटील मॅडम कशा आहात? बोला. संध्या पाटील मॅडम, माईक माईक ऑन करा. माईक ऑन करा. आला. हा बोला. मस्त आहे. मस्त. चांगली आहे. चांगली हा. आहे. चला ओके. हे मस्त चांगली म्हणणारे क्लास पहिल्यांदा करत आहे, बरोबर की नाही? जे क्लास रिपीट करत आहे त्यांचं वाक्य आजपासून बदलणार आहे, किंवा जे क्लास आजपासून जॉईन करणार आहे आत्तापासून जीवनाप्रतीचं त्यांचं वाक्य बदलणार आहे. तर खरं सांगा, 10 दिवस तुमच्या जीवनाला खरोखर आनंदी बनवण्यासाठी रेडी आहात का? की फक्त काहीतरी आपल्याला फ्री सेशनची लिंक आली आणि म्हणून आपण जॉईन केली? असं आहे की खरोखर जीवनाला पॉझिटिव्ह करायचं आहे. जेही लोक रेडी आहेत त्यांनी एकदा टाईप करा बरं, यस आय एम रेडी. 164 लोक सध्या मला जॉईन दिसतात आहे. 164 लोकांनी यस आय एम रेडी किंवा रेडी टाईप करा, बघू आता. कारण तुमची एनर्जीच आहे जी तुमच्या लाईफमध्ये ते सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. सो यू शुड रेडी. तुमचं वाक्य काय असलं पाहिजे? यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अप्रिशिएट. चलो बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चला ग्रेट. कारण तुमची एनर्जीच आहे जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी देणार आहे, लाईफमध्ये आनंद देणार आहे. तो यू शुड रेडी फॉर दॅट. चला व्हेरी गुड. 171 लोक झालेले आहे. ही संख्या पटापट वाढवून आपण एका चांगल्या पॉझिटिव्ह ऊर्जांपर्यंत पोहोचणार आहे. लिंक सुरू झाली आहे म्हणा तिकडे. चला व्हेरी गुड. चला रेडी म्हणणाऱ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण ऍक्च्युअल सेशनला सुरू करतो आहे. चला, तर आता ज्यांनी रेडी केलं त्यांनी एक ऍक्शन घ्यायची आहे. ऍक्शन काय घ्यायची आहे? असा हात करा आणि स्वतःला शाबासकी द्या. करायचंय आयुष्यात. आपण नेहमी कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट केलं असं पाहिजे. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला शाबासकी द्यायला सुरुवात करता ना, तेव्हा कुणीतरी आपली तारीफ केलीच पाहिजे, तुमच्या कामाला वाढवलंच पाहिजे, काहीतरी चांगलं म्हटलं पाहिजे. याची गरज भासत नाही. तुम्ही स्वतःला शाबासकी देऊन स्वतःला आनंदी ठेवू शकता. म्हणून रोज सकाळी उठल्यावर काय म्हणायचं? येस आय एम द बेस्ट. स्वतःला शाबासकी. कोणी कोणी पहिल्यांदा स्वतःला शाबासकी दिली आज? फर्स्ट टाइम? कारण तेच तर होतं, कोणाच्या तरी ऍप्रिशिएशनसाठी आपण अडलेलो असतो, पण स्वतःही स्वतःला आनंदी करू शकतो याच्याबद्दल कधी मनामध्ये विचारच येत नाही. तर या 10 दिवसांमध्ये आपण काय काय करणार आहे आधी ते समजून घेऊ. आणि जीवनाला सकारात्मकतेसाठी नवा अध्याय आज आपण सुरू करणार आहे. जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेसाठी, आनंदासाठी नव्या ऊर्जांसोबत पुढच्या 10 दिवसात तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहणार आहेत. आपलं सेशन राहणार आहे सोमवार ते शुक्रवार. सोमवार ते शुक्रवार 10 दिवस. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. तर हे 10 दिवस पूर्ण कमिटमेंटनी क्लास 100% फ्री नाहीये. आता किती लोकांना प्रश्न पडला, मॅडमनी तर मोठी जाहिरात दिली आहे फ्री 10 दिवसांचं सेशन. हो, नक्कीच फ्री नाही आहे. कारण सगळाच मोबदला पैशामध्ये नसतो. इथे उपस्थित सगळे लोक जिवंत आहेत का? गॅरंटी आहे सगळ्यांना? घेऊन बघा बरं, श्वास चालू आहे का? एकदा मी म्हणते म्हणून श्वास घेऊन बघा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा.
हे जे तुम्ही 2 श्वास घेतले याला लागलेला वेळ आणि हे 2 श्वास वापस आणा. कॅन इट पॉसिबल? कुणातरी साठी पॉसिबल आहे का इथे उपस्थित? मग नाहीये ना, मग हीच तुमची खरी इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्या 10 दिवसांच्या 10 तासांच्या श्वासांची व्हॅल्यू तुम्ही या क्लासला देताय. काय देताय? 10 दिवसांच्या 10 तासांच्या क्लास श्वासांची व्हॅल्यू, आणि ज्याला कितीही करोडो रुपयांच्या किमतीमध्ये पण आपण बदलू शकत नाही. म्हणून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला तयार असेल, सातत्याने आपल्या जीवनाला खरोखर आनंदाने परिपूर्ण करायला तयार असाल, तर दिस इज क्लास फॉर यू. इफ यू आर रेडी, तर मग हा क्लास तुमच्यासाठी आहे. इथे आजच आपण जीवनाच्या अशा काही गोष्टींना जाणून घेणार आहे की मी गॅरंटी देते की या 10 दिवस फॉलो केल्यानंतर आज अगदी आपली एक सेल्फी घेऊन घ्या आणि इथून 10 दिवसानंतर तुमची बदलणारी सेल्फी तुम्ही टॅली करणार आहे. 10 दिवसांमध्ये कुठलंही मॅजिक होत नाही. शेतातलं पीक यायला पण 4 महिने लागतात. मग आपल्या जीवनात बदल करायलाही आपल्याला 90 दिवस ते 4 महिन्याचा कालावधी देण्याची मानसिकता असेल. 10 दिवसात आपण जास्तीत जास्त काय करू शकतो? पेरणी करू शकतो. नांगरणी पेरणीचे कामं कंप्लीट होणार आहे. बाकीचं तुम्हाला मेहनत तुमच्या लाईफमध्ये कंप्लीट करायचं आहे. सो रेडी असणाऱ्या सगळ्यांसाठी अगदी ऑल द बेस्ट. आणि जीवनाला आनंद देण्यासाठी, आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्यासाठी मी पुन्हा एकदा 202 लोक दिसतात आहे, सगळ्यांचं स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपलं हे सेशन 10 दिवस चालेल. या 10 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार आहे? 2 दिवस आपण शिकणार आहे सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच जीवनाला प्रत्यक्ष आनंदी कसं ठेवायचं, आनंदी कसं जगायचं. कारण पैसे आहेत तो, पण कुठंतरी आनंद हरवलाय जीवनातला. त्या आनंदाला मी तुमची भेट घालून देणार आहे या 10 दिवसांमध्ये. तर पहिला 2 दिवस आपण त्या आनंदात, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये पास्टचं खूप सारं ओझं बांधून ठेवलेलं आहे. पास्ट मध्ये जे घटना घडल्या आपल्या जीवनातल्या, चांगल्या तर आठवत नाही. काय आठवते हो मीना मॅडम जीवनातलं? सगळ्यात पहिले चांगलं आठवते की रात्री झोपताना वाईट आठवते? काय आठवते? दिवसभरात घडलेलं चांगलं आठवते की वाईट आठवते? वाईट आठवते मॅडम. वाईट आठवते ना. मग त्याच वाईट गोष्टींना आपण लागत. डिलीट करायची प्रोसेस करणार आहोत तिसऱ्या दिवशी. आजपासूनच सुरू करणार आहे आपण ते डिलीटेशन प्रोसेस. आजपासून चालू करू, पण पॉवरफुल प्रोसेस परवा घेणार. त्याच्यानंतर ऍक्च्युअल आपण रेकी शिकायला सुरुवात करू. रेकी 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी खूप महत्वाचं आहे. रेकी काय आहे, कशी काम करते, प्रॅक्टिकली सगळं आपण घेणार आहे. मी तुम्हाला स्वतःचा आणि इतरांचा औरा बघायला शिकवणार आहे, औरा क्लीन करायला शिकवणार आहे. ठीक आहे. औरा स्कॅन करायला शिकवणार विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट. तुम्ही कुठल्याही पेशंटचं शरीरावर कुठे दुखतं हे स्कॅन करू शकाल. त्याच्यानंतर 7 चक्र आपल्या आनंदी जीवनासाठी कसे प्रभावी आहेत ते आपण बघणार आहे. आणि त्यासोबतच या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट ठेवणारं तुमचं मेडिटेशन मी घेणार आहे. तर 2 मेडिटेशन पॉवरफुल मी स्वतः तुमचे घेणार आहे. त्या दुसऱ्या मेडिटेशन मध्ये तुमचा शारीरिक आणि मानसिक तणाव मी दूर करून देणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला रोज रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागेल, सांगितलेल्या गोष्टी कंप्लीट कराव्या लागेल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट याच्यात तुम्हाला रेकीच्या तुमच्या स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही लोकांचं आणि स्वतःचं दुखणं कमी करू शकणार आहे. रेकी कुठलेही मॅजिक नाही आहे, ही एक सायंटिफिक एनर्जी आहे. जर आपण जाऊ पुढे गुगलवर पण जाऊन सर्च करू तर ही जगामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारक प्रक्रिया म्हणून अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये वापरली जाते. इथे कुठल्याही अंधश्रद्धेला काही थारा नाही आहे. या ज्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक. त्याच्यानंतर रोग और उसके निदान, प्रत्येक आजारानुसार कुठे रेकी कशी द्यायची याचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत, समजून घेणार आहोत, आणि त्याचं प्रोटोकॉल पण मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर आपण मनी मंत्रा शिकणार आहोत आणि झिबूचे पॉवरफुल सिम्बॉल. असं आपलं टोटल 10 दिवसांचं सेशन राहील. आज आपलं सुरू झालेलं सेशन पुढल्या 22 ऑगस्टला संपणार आहे. ठीक आहे. किती तारखेला संपेल? 22 ऑगस्टला हे सेशन आपलं संपेल. तो आपल्या क्लासचा डे लास्ट राहणार आहे. तर या पद्धतीने 10 दिवस ज्यांची खरोखर कमिटमेंट आहे की मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीने आनंदाने काम करू शकतो, यस दिस इज द सेशन फॉर यू ओनली. ज्यांना खरोखर आपल्या जीवनामध्ये ती सकारात्मकता हवी आहे, ती पॉझिटिव्हिटी हवी आहे, त्यांच्यासाठी हे सेशन आहे. आणि त्यांच्यासाठी आपण या सेशनमध्ये काम करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे, केव्हा तरी सेशनला जॉईन व्हायचं 1 तासात आणि मग चाललं जायचं, अशाने बदल होणार नाहीये. तुमच्या कमिटमेंटनीच तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. आणि फॉर दॅट कमिटमेंट तुम्हाला 10 दिवस सातत्याने
काम करायचंय. एक दिवस मी पहाटे 5:15ला तुम्हाला रेडी होऊन बसायला सांगणार आहे. कारण त्या दिवशी आपला एनर्जी एक्सचेंज म्हणजे एकीचा शक्तिपात आपण घेणार आहोत. तर ते तुम्हाला 5:15 वाजता रेडी राहून हा क्लास जॉईन करणं कंपल्सरी आहे. नाही तर तुम्ही 10 दिवसांचं सेशन केलं आणि तो जर तुमचा त्या दिवशीचं मिस झालं तर तुम्हाला तिथे रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला तिथे रिझल्ट येणार नाही. तर तो शक्तिपात अटेंड करणं आणि त्याच्यानंतरचं ऍक्टिव्हेशन, विचार करा, तुम्ही फक्त स्पर्श करताय आणि एखाद्याचं दुखणं कमी होत आहे. एवढा सुंदर अनुभव तुम्ही या 10 दिवसांमध्ये घेणार आहात. ओके. तर आता आज सगळ्यात पहिले, कोणी रोज रोज आंघोळ करता ना सगळेजण? नाही तर असं विचारेल की आज आंघोळ केली का, तर म्हणतील मॅडम आम्ही आतापर्यंत बिना आंघोळीचे आहोत का. रोज शरीराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ करता प्रत्येक जण, गृहीत धरायचं. स्वच्छ धुतलेले कपडे धारण करता. ओके. पक्का. चला, विवो सर ऍक्टिव्हली क्लास अटेंड करता. विवो नावाने जॉईन झालेले सर, अनम्यूट करा बरं तुमचा माईक. माईक ऑन करा. आवाज येतोय का माझा? हॅलो. कुठून आहात सर? कॅमेरा स्टेबल ठेवा. कुठून आहात? हॅलो. आता हे सर काही बोलतच नाही याच्यात, तर यांचा माईक ऑन नाही करू आपण. चला, वैशाली झाडे मॅडम अनम्यूट करा बरं. माईक माईक ऑन करा. खाली माईकचं बटन आहे. वैशाली झाडे मॅडम थोडं मुवमेंट करा. माईक माईक ऑन करा. बघा, प्रॅक्टिकली सहभाग घ्यायचा. इथं कीर्तन नाही आहे बुवाचं, फक्त तो एकटाच बोलते. हा, बोला वैशाली मॅडम. रोज आंघोळ करता ना? हो हो करते. स्वच्छ कपडे परिधान करता? हो हो. घराची साफसफाई होते, झाडू पोछा होतो घरचा? हो हो, रोज रोज होतो. अरे, टू व्हीलर फोर व्हीलर काय आहे? फोर व्हीलर आहे. मग तिची टू सर्व्हिसिंग व्हीलर पण आहे. होते. होते ना. ओके. याची हा. आणि आपल्या ब्रेनची सर्व्हिसिंग शेवटची केव्हा केली? कधीच नाही. बस तीच सर्व्हिसिंग आपण इथे 10 दिवसात करणार आहे. ओके. येस मॅडम. कारण सगळा कचरा ओके कुठे जमा ओके. आहे? कोणीतरी दहा आपल्या. वर्षापूर्वी तुमच्याशी वाद घातला असेल, एखादा शब्द चुकीचा बोलला असेल, तो कुठंतरी स्टोअर हा. बाहेर काढला का? कधीच नाही. आजही तो व्यक्ती समोर आल्यावर पहिले काय आठवते? त्या त्याच्याबद्दल राग व्यक्त होतो. बरोबर आहे ना? तो व्यक्ती समोर आला हो. किंवा त्याची आठवण आली तर पहिले त्याचा राग येतो. आणि रक्त कुणाचं जळतं? राग आल्यावर आपलंच ना. तो दहा आपलं. वर्षापूर्वी काहीतरी बोलून गेला, पण 10 वर्ष हा. झाले आपण आपलं रक्त जळून राहिलो त्याच्यासाठी. होतं की नाही आपल्या हो. आयुष्यात असं? मग विचार होय होय. करा. आता जसं मी म्हंटल, एक श्वास घेतला, मगाशी आपण एक श्वास सोडला, आता त्या 10 मिनिटात बरोबर. किती श्वास पुढे येऊन गेलो, आलोत की नाही? हा. होय. श्वासांशी आपला काहीच संबंध नाहीये आता. दॅट वॉज द पास्ट. नाही. जीवन कुठे हा. आहे आता? आज सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट काय आहे? आपलं जीवन कुठे आहे? तर आपलं जीवन वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट कुठे आहे? वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आपलं जीवन आहे. जो श्वास घेतला, जो श्वास सोडून दिला, दॅट वॉज द पास्ट. त्याच्यात जो काही पास्ट. क्षण जगला आनंदाने दुःखाने, त्याला परत रिपिटेशन आहे का? नाही. कोणीतरी रिपीट करू शकतं का? 223 लोक इथे उपस्थित आहे, कोणीतरी रिपीट करू शकतं का? नाही नाही होणार नाही. मग आता वर्तमानात मला उद्या हे करायचंय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, तसं करायचंय, याच्या विचारात तुम्ही आता असाल तर फ्युचर मध्ये फरक पडणार आहे का? आता जर तुम्ही उद्या दिवसभर काय करायचंय त्याचं प्लॅनिंग करत राहिल्या, असं हा. करायचं तसं करायचं, त्या प्लॅनिंग मध्ये भविष्य घडणार आहे का? नाही जमणार. नाही जमणार. मग भविष्य कुठे आहे हो? भविष्य बघा, जे काही जीवन आहे, जीवनाची संकल्पना फक्त वर्तमानात आहे. आत्ताच्या या क्षणांमध्ये ही संकल्पना आहे. कुठे आहे? या क्षणांमध्ये. आत्ताच्या या क्षणांमध्ये. आणि आत्ताच्या या क्षणांना तुम्ही जशी ऊर्जा द्याल, मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, त्याच पॉझिटिव्ह ऊर्जांच्या माध्यमातनं भूतकाळातली आठवण कशी राहील. आत्ता जर तुम्ही आनंदी जगलात, समजा आता 1 तास माझा क्लास तुम्हाला आवडला, तर या 1 तासाची हा. आठवण तुम्हाला कशी राहील? नाही बा, माझा मागचा 1 तास ना मस्त गेला आनंदात. खूप छान गेला एकदम असं अशी म्हणणार आठवण आम्ही. राहील.
बरोबर आहे. आणि आता ज्या काही मी ऍक्शन सांगितल्या त्या जर तुम्ही प्रत्यक्षात आता उतरवल्या क्लास नंतर किंवा केल्या, तर हम्म. याची जी आपण पेरणी करणार आहे सकारात्मकतेसाठी, त्याचा रिझल्ट भविष्यात कसा येणार आहे? चांगला येणार आहे. मग ऍक्च्युअल जीवन कुठे आहे? आपलं वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. वर्तमानाशी निगडीत मग आहे. एक वाक्य लिहून घ्यायचाच, प्रेझेंट इज लाईफ. वर्तमान हे आपलं जीवन आहे. वर्तमानात जशी ऊर्जा द्याल त्याच्यावरच तुमचं तसंच जीवन राहणार आहे. प्रेझेंट हे आपलं लाईफ आहे. आणि हेच काय आहे? सत्यता आहे जीवनाची. बरोबर आहे? हीच काय आहे? हम्म. जीवनाची सत्यता आहे. म्हणून जसं वर्तमानाच्या क्षणांना एनर्जी द्याल ना, तसंच जीवन राहील. मग या वर्तमानाच्या क्षणांना एनर्जी कशी द्यायची आहे? पहिलं कारण जीवन वर्तमानात आहे, कळलं? आता मी तुम्हाला हा. भाग्य, चला ठीक आहे. आता वैशाली मॅडम थँक्यू. आपण हम्म. दुसरे व्हॉलेंटियर घेणार. तर पहिला कळला, जीवन कुठे जगायचं सगळ्यांना? प्रेझेंटच्या मुवमेंटमध्ये, वर्तमानाच्या या क्षणांमध्येच आपल्याला जीवन जगायचं आहे. कुठे जगायचं आहे? वर्तमानातल्या याच क्षणांमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. दुसरं, इथे दुःखी असलेलं कोण कोण आहे? मी 1 मिनिटात त्यांना जगातलं हॅप्पी पर्सन बनवते. चला, इकडे ऑनलाईन मध्ये कोण है? मेरे जीवन में बहुत गम है, ऐसे वाले कितने हैं? 1 मिनट में मैं, मेरे पास उनको हैप्पी बनाने का अच्छा फॉर्मूला है. चला, मीना काळे मॅडम, माईक ऑन करा. कुठून आहात मीना मॅडम? नागपूर. नागपूरवरनं. चला, हम्म. आनंदी व्हायचंय का? हो. पुढच्या 1 मिनिटात मी तुम्हाला या जगातलं भाग्यशाली व्यक्ती बनवलं तर चालेल? चालेल. पक्का रेडी हो? बघा, हो. तरी प्रॅक्टिकल मीना मॅडम सोबत करत असली तरी सुद्धा हे प्रॅक्टिकल सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. चला मीना मॅडम, एक लक्षात घ्या, आपण जे जीवन जगतोय ना प्रत्येक जण, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. कशातलं जीवन जगतोय? स्वप्नातलं. कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. आता ते कसं? माझ्याकडे मीना मॅडम 5 करोडची ऑफर आहे. मी तुम्हाला आत्ता 5 करोड द्यायला तयार आहे. पण त्या 5 करोडच्या बदल्यात मला तुमचा एक डोळा पाहिजे, एक हात, एक पाय. नाही. मग आता जर आपण डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत या शरीराच्या आंतरबाह्य ऑर्गनची किंमत काढली तर किती होते? किती होते मॅडम, सांगा. आर यू भाग्यशाली? आ, 5 करोड मध्ये तुम्ही एक डोळा द्यायला तयार नाही आहे, एक हात द्यायला तयार नाही आहे. मग अब्जो रुपयांचं शरीर त्या ईश्वराने निस्वार्थपणे आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्यासारखं भाग्यशाली कोणी आहे का हो? नाही. चला, थोड्याशा भाग्यशाली झाल्यासारखं वाटतंय. पुढचा मुद्दा. हो. थोडंसं भाग्यशाली झाल्यात ना आता? हो. हो. आता दुसरा मुद्दा. गुगलवर जाऊन सर्च करा, दररोज या पृथ्वीवरनं किती लोक टाटा बाय बाय करतात? तर आकडा बरोबर. आहे 10 लाख प्लस. जे कल रात को सोए पर आज उठना ही उनसे पॉसिबल नहीं हुआ. कल रात को सोने के बाद आज, म्हणजे गेल्या 24 तासात 10 लाख प्लस लोकांनी पृथ्वीवरनं टाटा बाय बाय केलं. मी तुम्हाला काय म्हटलं? जीवन वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे, ना पास में ना फ्युचर में. मग आज सकाळी मी जागे झाले म्हणजे तुम्ही जागा झालात, तर आपण त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत की नाही? आ? हो दुसरं मॅडम. थोडस बाजूला वळून पाहिलं, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती जागा झालेला आहे. मग आपण भाग्यशाली आहोत की नाही आजच्या हो. दिवशी? हो. विचार करतो, मेरे साथ पास में किसने ये बुरा किया, माझ्यासोबत असं काही होईल का, याचाच विचार आपण करतो. पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये जे आपल्याला जीवन जगता येतो, त्या जीवनाचा विचारच आपण करत नाही. आयुष्य कसं आहे? खूप. सुंदर. छान. मी त्याला अधिक सुंदर बनवणारी कला आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे. तर मग आजपासून तुम्ही भाग्यशाली आहात का? हो. पक्का विश्वास झालाय? हो. हो मॅडम. कारण एक लक्षात घ्या, मी एक फेसबुकवर चित्र बघितलं होतं. त्या चित्रामध्ये 14-15 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांनी चॉकने आपले दोन्ही पाय ड्रॉ केलेले होते. त्या मुलाला
दोन्ही पाय नव्हते, कितीही प्रयत्न करून त्याचं आपल्याला जे दोन पायावर उभं राहता येतं त्याला तसं उभं राहू शकता येईल का कधीतरी? आज जगामध्ये कितीतरी डोळे आहेत हो पण त्यांना दिसत नाही असे लोक आहेत. त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली हो. हो, कान नक्की. आहे पण ऐकायला येत नाही, अशा लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत. तोंड आहे पण बोलता येत नाही, अशा लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत. हो. अगदी रात्री उघड्यावर झोपणाऱ्या लोकांपेक्षा आपल्याजवळ एक खोलीचं असेल, भाड्याचं असेल, पण रात्रीच्या थंडीतनं, पावसातनं, दिवसा उन्हाळ्यातल्या कडाक्याच्या उन्हातनं प्रोटेक्शन देणारी एक खोली जरी आपल्याजवळ असेल तरी आपण भाग्यशाली आहोत. प्रॉब्लेम काय माहितीये का? आपला फोकस काय नाही आहे याच्यावरच जातो, पण भरभरून देणाऱ्या त्या ईश्वराला धन्यवाद द्यायचं सोडून त्याच्याकडे जाऊ तरी कंप्लेंटच करतो की देवा माझ्या जीवनात तेवढे दुःख का टाकले. आजपासनं नवा दृष्टिकोन आपण ठेवूया की त्या ईश्वराने भरभरून मला काय दिलाय ना त्या देण्याकडे बघा. माझे दोन्ही हात काम करू शकतात आहे, मी माझ्या दोन्ही पायावर उभं राहू शकते आहे, त्याच्यापेक्षा भाग्य काय आहे? आज कितीतरी लोक दोन पायावर उभं राहू शकत नाही, त्यांचे हात काम करत नाही या. आपल्याला शनिवार रविवार सुट्टी लागते, कधीतरी आराम करायची इच्छा होते, पण हृदयाची धडधड करणाऱ्या त्या हृदयाने एक क्षणाची सुट्टी घेतली तर आपलं अस्तित्व संपू शकतं. आपल्याला जगवण्यासाठी शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करतोय. म्हणून आजपासनं आपण भाग्यशाली. चला 3 वेळा सगळ्यांनी म्हणायचंय, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. किती लोक भाग्यशाली झाले? त्यांनी म्हणा की आजपासून मी भाग्यशाली आहे. झालात का भाग्यशाली आज? पक्का विश्वास की आप भाग्यशाली हो? बघा फक्त फोकस एक लक्षात घ्या. फोकस काय म्हणते? एनर्जीचा नियम काय म्हणते? जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते. एनर्जी जर तुमची सकारात्मक विचारांवर जात असेल तर तुम्ही आनंदी व्हाल, आणि जर का तुमची एनर्जी निगेटिव्हिटीकडे जात असेल तर तुम्ही दुःखी व्हाल. आणि म्हणून फोकस कुठे टाकायचा आहे? मी भाग्यशाली आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती मी आहे. पेरणीच आनंदाची केली तर कापणी पण आनंदाची करावी लागेल. म्हणून मी प्रत्येक क्लासमध्ये सांगते की माझं मोटिवेशनल कोणी असेल तर माझा शेतकरी बंधू आहे. का? त्याच्याकडे असलेल्या पिकांसाठी तो विचार करत नाही की किती पीक येईल, तो आपले काम करतो. आता मोटिवेशनल का? याचं उदाहरण सांगते. शेतीची पहिले नांगरणी केली जाते, तर त्या नांगरणीमध्ये काय होतात? सगळे जुने तण निघून जातात, निघून जातात की नाही? आणि मग त्या शेतकऱ्याला जे पीक काढायचं आहे त्याच पेरणी केली जाते, आणि चुकून पाहिजे असलेल्या पिकांच्या ऐवजी जे तण आले तर तो काय करतो? त्या तणांना उपटतो, पिकांना उपटतो का? शेतकरी काय करतो? चुकून उगवलेल्या तणांना उपटतो आणि पूर्ण फोकस कशावर करतो? त्याला जे पीक काढायचंय त्याच्यावर. मग इथे आपल्याला पीक कोणतं काढायचं आहे? म्हणा परमसुख. कशाचं पीक काढायचं आपल्याला? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याचं पीक काढायचं आहे. 5 पिकं काढायचे आहेत आपल्याला. कोणते कोणते? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. पण करायचं काय आहे? चुकून दुःख, निराशा, एन्झायटी, डिप्रेशन, अनारोग्य याचे जर तण उगवले तर आपण काय करतो? देवा माझ्या नशिबी किती दुःख दिले रे तू, त्या देवाला दोष देतो. त्याला दोष नाही द्यायचा. आपल्याला ते तण काय करायचे? वेळच्या वेळी जर उपटून टाकले तर ते मोठे होतील का? तुम्ही दुःखाला कुरवाळत बसता, मी किती दुःखी, मी किती दुःखी. आज से बंद. उसके जगह पेरणी कशाची करायची आहे? मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. जशी पेरणी कराल तशीच कापणी करावी लागेल. आजचं तुमचं जे काही जीवन आहे कधीतरी कळत नकळत त्या गोष्टीची तुम्ही पेरणी केली होती आणि त्याच्याच गोष्टीची कापणी आपल्याला करावी लागत आहे. आणि म्हणून आपल्याला पेरणी कशाची करायची आहे? भाग्यशाली असण्याची पेरणी करायची आहे. मी कसं आहे? भाग्यशाली आहे. माझं जीवन कसं आहे? आनंदी आहे, सकारात्मकतेने परिपूर्ण आहे.
मी भाग्यशाली आहे. जीवनाला काय करायचंय? भाग्यशाली बनवायचंय आजपासनं, आणि आनंदाची पेरणी जीवनात करायची आहे. सो आज आपण चालू करतोय आपलं सबकॉन्शियस माइंड. 2 दिवस आनंदी जीवनाचं रहस्य म्हणजे अवचेतन मन. आता या अवचेतन मनामध्ये आपण सायंटिफिकली एकदम डीप मध्ये जाणार नाही, सहज सोपं सगळ्यांना समजेल असं बघू. आता बघा, आपल्याला समुद्राचा तळ दिसत नाही, पण समुद्राच्या वरचं काहीतरी दिसतं. तर समुद्राच्या वरचा भाग म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड, ज्या कॉन्शियस माइंडनी आता तुम्ही क्लास करून राहिले. पण सबकॉन्शियस माइंडची 90% ऊर्जांना आपण जीवनात कधी स्पर्शच करत नाही. पण जर का आपण कॉन्शियसली या सबकॉन्शियस माइंडवर वर्क केलं, तर निश्चितच आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडू शकतो. तर याला पॉझिटिव्हिटीशी जोडण्यासाठी 3 गोष्टी आहे: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर अफर्मेशन याच्यासाठी सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी काय केलं? एक प्रयोग केला. जपान मधले हे सायंटिस्ट आहे मासुरे इमाटो. यांनी प्रयोग केला आणि या प्रयोगासाठी त्यांनी काही पुस्तकं पण लिहिले. त्यांनी काय केलं? काही पुस्तकं पण लिहिले. पुस्तकांचं नाव आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकं पण लिहिले. आता त्यांच्या मते काय आहे? एक लक्षात घ्या, या पृथ्वीवर काय आहे? 70% पाणी आहे. 70% काय आहे या पृथ्वीवर? 70% ऑफ वॉटर आहे. आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलेलं आहे. येस ऑर नो? आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलेलं आहे. बरोबर आहे? किती लोकांना पौर्णिमा आली, अमावस्या आली तर काही काही होते? जरा हँडल्स करा बरं. काहीतरी दुखते, काहीतरी प्रॉब्लेम चालू होऊन जातात. बरेच लोक म्हणतात ना, अमावस्या पौर्णिमेला मला काहीतरी त्रास होतो. ठीक आहे का काही? अमावस्या पौर्णिमेला त्रास होणारे, चिडचिड होते. आता बघा, एक लक्षात घ्या, समुद्राची शक्ती किती मोठी आहे. पण त्या पौर्णिमेला काय होतं? पौर्णिमेला समुद्राला भरती येते. एवढ्या मोठ्या समुद्राला भरती येते आणि अमावस्याला ओहोटी येते. मग जसं या पृथ्वीवर समुद्र 70% पाणी आहे आणि त्या समुद्राला भरती आणण्याची ताकद जर त्या चंद्रामध्ये आहे, मग आपल्या शरीरातल्या ऊर्जा कमी जास्त होणार नाही का? आपले शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. पौर्णिमा अमावस्याला म्हणतो कोणतरी काहीतरी केलं रे बाबा मला. थोडा सायंटिफिक विचार करा. 70% बनलेलं, जसं भरती आणि ओहोटी होत असते, तसं 70% पाण्याने आपलं शरीर बनलेलं आहे. आणि म्हणून आपल्या शरीरातल्या एनर्जी देखील अमावस्ये पौर्णिमेला इनबॅलन्स होत असतात. आणि जर का आपली ऊर्जा निगेटिव्ह असेल, तर मग आपल्याला आजारपणाला सामोरे जावं लागतं, किंवा फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आपल्याला सहन करावा लागतो. सोपं आहे की नाही? मग आजपासून अमावस्या पौर्णिमेला घाबरायचं की एनर्जी बॅलन्स करायची? एनर्जीला काय करायचं? आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे. आपण जेव्हा आपल्या एनर्जीला बॅलन्स ठेवू, तेव्हा आपल्याला सकारात्मक एनर्जी आपल्या जीवनामध्ये जाणवायला लागेल. ओके, सो नेक्स्ट. तर पहिला नियम त्यांनी सांगितलाय मसुरे मोटोंनी, तो म्हणजे अफर्मेशन. आणि अफर्मेशनसाठी जलही जीवन आहे. आता ही कशाची चित्र आहे? हे आहे पाण्याचं चित्र. आता तुम्ही म्हणाल एवढं पाणी कशातलं घाणेरडं आहे, आणि मी म्हंटल हेच पाणी तुमच्या घरातलं आणि तुम्ही पिता तर काय? वैशाली मॅडम, हे पाणी तुम्ही पिता असं म्हटलं तर मी अनम्यूट करा बरं. काय वाटतं? नाही, नाही वाटतं? पित नाही आम्ही अशी. पिता. ऍक्वाचं पाणी पित. हा, आता बघा, बरोबर या मॅडमनी काय म्हटलं, आम्ही ऍक्वाचं पाणी पितो. ठीक आहे मॅडम, माईक ऑन ठेवा थोडा वेळ. आता बघा, हा. ते जेव्हा तुम्ही पाणी भरता ऍक्वा मधनं बॉटलमध्ये, आणि हो. तेव्हा तुमच्या घरी चिडचिड चालू असेल, हम्म. एखाद्याला राग आलाय आणि एखाद्याने आदळआपट केलेली आहे, तर कळत नकळत हा. आपल्या घराच्या व्हायब्रेशन मध्ये ती एनर्जी आलेली आहे निगेटिव्हिटीची, आणि ती तुम्ही त्या हा. पाण्याच्या बॉटलमध्ये भरली. ते पाणी असंच आहे. हम्म. ते पाणी असंच आहे जे तुम्ही पिता. हे माझा प्रयोग नाही आहे, सायंटिस्ट मसूर एमर्टननी काढलेली इमेज आहे. अशा नकारात्मक हा. व्हायब्रेशन पाणी या स्क्रीनवर असलेल्या चित्राप्रमाणे असतं. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम आता काय करायचं? बरोबर आहे, घरच्यांना तर थांबवू शकत नाही. प्रश्न पडला की नाही? मग काय करायचं? बरोबर आहे. आपल्याला त्या पाण्याला प्रार्थना,
आपली संस्कृती काय म्हणते? जल ही जीवन आहे, बरोबर आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हा, आहे आणि जल बरोबर आहे. ही जीवन आहे. मग आपण त्या जीवन आहे. पाण्याला थँक्यू म्हणून पिलं की हे पाणी, ते पाण्याची अफर्मेशन मी नंतर शिकवणार आहे. पण आपल्याला पाण्याला हा, जर आपण थँक्यू म्हणून पिलं, ज्यावेळी सर स्क्रीनवर लिहू नका प्लीज. तर मग ते जे आहे त्या पाण्याचं क्रिस्टल फॉर्म मध्ये रूपांतर झालं. जेव्हा त्याच गढूळ पाण्याला थँक्यू म्हटलं गेलं, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं, तर ते पाणी क्रिस्टल हा. फॉर्म झालं. आणि त्याच पाण्याला जेव्हा अधिक पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, तेव्हा ते गोल्डन हम्म. मध्ये बदललं. आणि त्याच बदलतं. पाण्याला परत नकारात्मक अफर्मेशन दिले, तर ते पाणी परत घाणेरड्या व्हायब्रेशन मध्ये तयार झालं. आणि होतं. हा. आपलं शरीर जसं 70% पाण्याने बनलेलं आहे ना, त्याच पद्धतीने आपल्या विचारांचा प्रभाव पाण्यापासनं, तुम्ही ज्या कपड्यांना स्पर्श करता, घरातल्या ज्या ज्या वस्तूला हम्म. तुम्ही स्पर्श करता, जर तुमची ऊर्जा नकारात्मक असेल, तर कळत नकळत तेच नकारात्मक व्हायब्रेशन तुम्ही तुमच्या घरावर लावता, तेच वस्तूंवर हा, लावता. हा. तर विचार करा, कारण रेकी स्पर्श चिकित्सा शिकणार आहे, तर स्पर्श चिकित्सा शिकणार आहे म्हणून नाही, इट इज ऑलरेडी विथ यू. ती कशी आहे सोबत ते मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे, सगळं प्रॅक्टिकल होणार आहे. आणि म्हणून हा. दररोज अन्न पाण्याला थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे. ग्रहण करायचं. हा. समजा वैशाली मॅडम तुम्ही आज स्वयंपाक करून राहिले, पण जरा सकाळी सकाळी अहो भांडून गेले, संध्याकाळच्या स्वयंपाकात फोडणी घालताना विचार कोणते जातील हो? सकाळचेच विचार चालू असणार. पक्का ना? मग आता त्या हो, फोडणी सोबत तुम्ही नकारात्मक विचार पण देताय की नाही सांगा? बरोबर आहे. कारण तुमच्या हाताच्या स्पर्शातनं जर रेखी ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि तुम्ही त्याच्यात विचार करून राहिले की मी एवढं सगळ्यांसाठी करते आणि हे माझ्याबद्दल असा विचार करतात, या विचारात जर हा. स्वयंपाक कराल, लक्षात घ्या, फक्त पोट भरण्यासाठी जेवण नसतो करत आपण, उदरभरण नाही, नाही. नसतं. आणि जे यज्ञ कर्म, आपण जेवणाला यज्ञ कर्म म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हो. ऊर्जा कशी ठेवायची आहे? सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवायची आहे. ओके, हा, लक्षात घ्या. बरोबर. ओके. मायक्रोवेव्ह काळाच्या नुसार आपल्याला वापरावं लागतं, ठीक आहे, वापरलं जातं. पण मायक्रोवेव्ह मध्ये गरम हा. केलेल्या पाण्याचे असे व्हायब्रेशन्स तयार होतात. 4 तास कम्प्युटरच्या समोर जर बॉटल ठेवली गेली, तर त्या पाण्यामध्ये असे व्हायब्रेशन, हे मी काढलेले फोटो नाही या, मसुरो इमोटनच्या सायंटिफिक नाही. न घेतलेले फोटो आहेत. परत एकदा सांगते, मोबाईल, ज्या हम्म. महिलांचा मोबाईल आणि पाण्याची बॉटल सोबत सोबत असते, इथे अशा पद्धतीचे व्हायब्रेशन्स तयार होत असतात. आणि हम्म. त्यालाच जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देता, थँक्यू म्हणता, काहीतरी ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, तेव्हा त्याचं क्रिस्टल फॉर्म मध्ये अफर्मेशन होतं. मग थँक्यू शब्दात होत. किती पॉवर आहे बघा. अगदी याच पद्धतीने आपल्या बरोबर. कुटुंबामध्ये जे लोक राहतात ते 3 प्रकारचे आहे. याचाही प्रयोग हा. मोदी केला आणि हजारो लोकांनी या प्रयोगाला नंतर रिपीट केलं, रिझल्ट सेम आले. त्यांनी 3 बॉटलमध्ये भात भरून ठेवला, एकावर लिहिलं लव, एकावर लिहिलं नथिंग, एकावर लिहिलं हेट. हम्म. असेच लोक असतात ना मॅडम आपल्याकडे. काही लोकांना केसाला धक्का लागलेला आपल्याला चालत नाही. काही लोक नाही. हा. तिकडच्या हॉलमध्ये गेले, कपडे दाखवले, तेवढ्या पुरतं त्यांनी दाखवलं आणि विषय संपला, बरोबर आहे. आणि काही लोक तर असे पोसून ठेवले, आपण त्याची हा. आठवण आली. त्या आमच्या विदर्भात एक म्हण आहे, तळपायची एक मस्तकात जाते, बरोबर आहे. जाते. मग त्या व्यक्ती तर मग आता या मसुरे मटोनच्या याच्यात लव वाल्याला त्यांनी खूप चांगलं म्हटलं, बाळा तू माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुझं असणं माझं जीवन पूर्ण करतं, असं पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले. नथिंग वाल्याला जसा भरला तसा हम्म. कोपऱ्यात टाकून दिला. आणि हेट वाल्याला तू माझ्या जीवनाचं काय काय वाटोळं केलं, असे जे जे वाईट शब्द बोलता येतो ते बोलले. बघा, फक्त तेवढे शब्दांचा बोलले. परिणाम काय झाला? लव वाला भात ताजा राहिला, नथिंग वाला थोडासा खराब झाला, पण हेट वाल्याला बुरशी लागली आणि अक्षरशः तो भात पाणी पाणी झाला. मग आपलंही शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. आणि प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक अफर्मेशनचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आणि कळत होत नकळत असतो. जर आपण असेच नकारात्मक अफर्मेशन आपल्या जीवनाला देत गेलो, तर आपल्या जीवनाची ऊर्जा देखील नकारात्मक वायूज मध्ये पसरते. आणि कितीही केलं तरी आपण जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही. मग कुणाकुणाला इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदी जीवन जगायचं आहे? पक्का? सर्वांनाच आम्हाला. पक्का जिना. बस. 250 लोक, 250 लोकांचं कमिटमेंट आहे की इथून पुढे प्रत्येकाला कसं जीवन जगायचं आहे?
आनंदी म्हणजेच काय, सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन. बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्या फॉलो करायला तयार आहात? एका शब्दाने तुमची ताकद बदलते, ते मी आता प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवते की फक्त तुमचा एक शब्द तुमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करू शकतो. ओके, ठीक आहे. परिपूर्ण करण्यासाठी हात जेवढा मागे जातो तेवढा न्या तुमचा. इझिली जेवढा मागे जातो तेवढा न्या. इझिली जेवढा नॉर्मली मागे जातो तेवढा चेक करा की किती मागे जातो. केला प्रत्येकाने चेक? ओके. आता हाताची मूठ बांधा आणि फक्त काय म्हणायचंय, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, यस यस यस. फक्त 3 वेळा करा या पद्धतीने. करा बरं. येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस येस येस. आणि आता हात मागे पहा, मगाचपेक्षा किती मागे गेला. वाढली का एनर्जी? वाढली? कोणाकोणाचा हात जास्ती मागे गेला? गेला ना? मग तुम्ही फक्त एक सकारात्मक अफर्मेशन दिलं की ही गोष्ट मी करू शकतो किंवा शकते. त्या एका गोष्टीने जर तुमची ऊर्जा वाढत असेल, मग आजपासून जर आनंदी राहायचा संकल्प केला तर तो पूर्ण होऊ शकणार की नाही करणार? होने वाला है. आजपासून जर तुम्ही ठरवलं की इथून पुढचा प्रत्येक क्षण कसं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मग आता सकाळी उठल्यावर काय करायचं, तर पहिले आता आपण पुढचं प्रॅक्टिकल हे करणार. जानवी यांना कागद पेन दे. ठीक आहे, ऑनलाईन वाल्यांनी कागद पेन घेऊन बसलेले असेलच. काय करायचं आहे, जीवनामध्ये जेवढे दुःख आजपर्यंत सहन केले मी तुम्हाला पुढचे 5 मिनिटं देत आहे. या 5 मिनिटामध्ये तुमच्या जीवनातले सगळे दुःख लिहून कागदावर काढायचे आहेत. खाली ठेवलं काहीतरी. ठीक आहे, लिहा. सगळे दुःख लिहून टाका, जे जे दुःख तुमच्या जीवनामध्ये आहेत. किसी ने जितनी भी तकलीफ आपको आज तक दी है, जस्ट राइट डाउन ऑन द पेपर. मी वाचणार नाही, काळजी करू नका. तुम्ही तुमच्यासाठी लिहत आहे, कोणाला वाचायला द्यायचे नाहीये. पण लिहिणं मात्र कंपल्सरी आहे. लिहा जे जे तुमच्या दुःखाचे कारण आहे. अगदी मला जर म्हटलं तर इन्कम टॅक्स जास्ती भरावा लागतो, भारतामध्ये टॅक्सेशन जास्ती आहे. बरोबर आहे. एखाद्याचं असेल मुलं ऐकत नाही, मग एखाद्याला असेल पैसे कमी मिळतात, तब्येत वारंवार बिघडलेली असते. जे जे कारण तुम्हाला वाटतात, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. लिखो. हे ऍक्शन टेकिंग वाला क्लास आहे. इथे फक्त बुवाचं कीर्तन नाही आहे. मान डोलून डोलून ऐकलं आणि घरात जीवनात काहीच बदल होत नाही, 7 दिवसाचा भागवत सप्ताह लागला तरी. चला लिहा. अनुराधा मॅडम लिहा. जीवनातले जे जे दुःख आहे ना सगळे कागदावर लिहून काढा. स्क्रीन नका शेअर करू, मी कोणाला व्हाईट बोर्ड शेअरिंगचा ऍक्सेस दिलेला नाही. चला, मी बघते कोण कोण लिहितात आहे, कोण कोण नाही लिहत आहे. व्हिडिओ बंद करून बसलेल्यांचं काय करणार आपण? हा क्लास प्रॅक्टिकल बेस आहे. जर तुमचा व्हिडिओ बंद असेल ना तर मजा नाही येणार. तुम्हाला शिकण्यात नाही मजा येणार, मला शिकवण्यात मजा येणार नाही. सो प्लीज इफ पॉसिबल स्विच ऑन युअर व्हिडिओ. चला लिहा, कारण तुम्हाला मी बघते ना मग तुम्ही लिहिताय नाही लिहताय. लिखो. सारे जिंदगी के गम लिख डालो. एक मॅडम म्हणतात आहे कामात आहे. मी तुमच्यासाठी 10 दिवस फ्री ऑफ कॉस्ट हे सेशन घेऊन आलेले आहे. तर तुम्ही तुमच्या 1 तासाच्या कामाची ऍडजस्टमेंट करू शकत नाही का? कामं तर आयुष्यभर लागले, आतापर्यंत कामच केले, पण आनंदी जगलात का? मी या 10 दिवसात आनंदी जगायला शिकवणार आहे, शिकवत आहे. त्याच्यामुळे प्लीज आय रिक्वेस्ट यू की ते 1 तास या क्लाससाठी वेगळा काढा. मी प्रॉमिस करते की तुम्ही तुमच्या जीवनाला आनंदी करू शकाल. कामं तर आयुष्यभर आहे. लिहिले? ओके. आता तुम्ही जे काही दुःख लिहिले आहेत ना, हे मे बी कोणाचं 10 वर्ष जुनं असेल, 5 वर्ष जुनं असेल, कोणाचं कालच किंवा आजच सकाळी कोणाची काही वादभीत झाला असेल. असे वेगवेगळे दुःख तुम्ही कॅरी केलेले आहे. बरोबर आहे. असे वेगवेगळे दुःख तुम्ही कॅरी केलेले आहे. आता जे काही दुःख तुम्ही लिहिलेले आहे, झाले का सगळ्यांचे लिहून इकडे? लिख के हो गया? चलो
आता त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे करायचे. तुम्ही कागदावर लिहिलेल्या सगळ्या दुःखांचे बारीक बारीक तुकडे करा. करा बरं सगळे बारीक बारीक तुकडे. आणि त्याला क्लास संपल्यावर माचीसची काडी लावून टाका. अगदी बारीक बारीक तुकडे करा. का केले आपण हे? ते दुखणे, ते त्रास कुठेतरी सबकॉन्शियस माइंडवर स्टोअर आहेत. कुठेतरी तो डाटा स्टोअर आहे. त्याची सर्व्हिसिंग आपण केली का कधीतरी? निश्चितच आपण कधी त्याची सर्व्हिसिंग केली नाही. म्हणून प्रत्यक्षामध्ये ते कुठेतरी स्टोअर आहे. जोपर्यंत त्याला तुम्ही लिहिता आणि ते करता तर त्याला कार्ड फाडून तुम्हाला काय करायचंय? माचीसची काडी क्लास संपल्यावर लावून टाकायची आहे. असं किती दिवस करायचंय? पुढचे 90 दिवस ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. कारण पिकं यायला किती वेळ लागते? मग जेवढं काय तुमचं वय आहे तेवढ्या वर्षाचा गार्बेज भरलेला आहे कुठंतरी सबकॉन्शियस माइंडवर. त्याला धुवायला 90 दिवस देऊ शकाल ना? तर 90 दिवस तुमच्या दुःखांची काय करायचं आहे? सगळे जस्ट टिअर इट अँड बर्न इट. रेडी? पहिली ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुढचे 90 दिवस काय करायचं आहे? जे जे जीवनातलं दुःख, कारण कसं असतं, काही लोकांचं कमी दुःख असेल पण होऊ शकतं आजच्या या दिवसामध्ये जगताना काही दुःख बाहेर निघतील. तर त्या आजच्या जीवनामध्ये निघणाऱ्या दुःखांना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? जस्ट क्लीन इट. त्या दुःखांना पूर्णपणे क्लीन करायचं आहे आणि एक पॉझिटिव्ह वाईब सोबत त्याला आपल्याला रेडी करायचं आहे. आणि सकारात्मक जीवनासाठी रोजचे सगळे दुःख रोजच्या रोज काढून टाकायचं आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर काय म्हणायचं आहे? दोन्ही हात असे करून थोडं शाहरुख खानला आठवायचं आणि दोन्ही हात असे करायचे आणि काय म्हणायचं? मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने स्वस्थ. काय आहे? शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे काय? तुम्ही जीवनाचा प्रत्येक क्षण, आता मी क्लास घेत आहे, कसा घेत आहे? मी एन्जॉय करते क्लास घेताना, मी मस्त क्लास घेत आहे कारण मी आनंदाने शिकवत आहे. आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात कसा येणार आहे? जबरदस्त येणार आहे. कसा रिझल्ट येणार आहे? जबरदस्त येणार आहे. तर मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. माझ्या जीवनामध्ये याचा रिझल्ट कसा येणार आहे? जबरदस्त. तर आजपासून रोज सकाळी उठल्यावर, उद्या जेव्हा सकाळी उठाल, पहिलं तर थँक्यू म्हणायचं. का? त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही, तर मी आजच्या दिवसासाठी भाग्यशाली आहे की नाही? कल हो ना हो, कल हमें पता नाहीये, गॅरंटी आहे का कुणाची? नाहीये. मग आज जर ईश्वराने मला सुंदर दिवस दिलेला आहे त्याच्यासाठी मी तुझी आभारी आहे ईश्वरा म्हणायची. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्याला थँक्यू म्हणा. माझ्यासोबत माझा कुटुंब जागा झालंय, थँक्यू म्हणा. आणि मस्त हात करून बिनधास्त येणार, कारण असे हात बांधले ना आपली एनर्जी बांधली जाते. म्हणून हात असे ठेवून म्हणायचं की मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. असं रोज सकाळी आरशासमोर स्वतःला सांगा आणि दिवसाची सुरुवात करा. कारण कचरा तर आपण रोजच जाणाऱ्या रात्री झोपण्याच्या आधी. का बरं रात्री झोपण्याच्या आधी किंवा एक वेळा जाळायचं आहे? कारण तो कचरा हळूहळू रोज नवीन अडचणी येतील. जस्ट राईट डाऊन, लिखो उसको, फाडो और जलाओ. ज्या दिवशी तुम्ही या आनंदाने हे सगळं काम करायला लागाल ना, आयुष्य कसं होऊन जाईल? एकदम सुंदर होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला विथ स्माइल जगू शकाल. ओके? आयुष्य कसं आहे? खूप सुंदर आहे आणि तिलाच आनंदाने जगण्याचं, त्या आयुष्याला आपण ही कला शिकतोय. लाईफ इज वंडरफुल अँड लाईफ इज ब्युटिफुल. तर आता दुसरा जो नियम आहे जीवनाला आनंद देण्यासाठी, अफर्मेशन. तर अफर्मेशन कसं द्यायचं आपल्याला? मी भाग्यशाली आहे, प्रत्येक अफर्मेशन 3 वेळा द्यायचं. 2 पद्धती सांगते, 2 पैकी कुठली यूज करा. एक अफर्मेशन 3 वेळा लिहायचंय, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं असू शकतं. माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. माझे मुलं मुली जे काही आहेत ते खूप संस्कारी आहेत, सुसंस्कृत आहेत आणि यशस्वी आहेत. प्रत्येकाचे जे काही नॉर्मल स्वप्न असतात ते आपण अफर्मेशनच्या द्वारे, मी दरमहा एवढे पैसे अर्न करत आहे, या पद्धतीने अर्न करत आहे. अफर्मेशन कसे असले पाहिजे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी आलिशान बंगल्यात राहत आहे, माझ्याकडे आलिशान गाडी आहे, मी एवढे पैसे प्रतिमाह अर्न करत आहे, माझ्या कुटुंबामध्ये प्रत्यक्षण आरोग्य आणि आनंद नांदत आहे. ठीक आहे? म्हणजे तुम्ही त्या वर्तमानामध्ये त्या एनर्जी सोबत जगत आहे. कारण रोज आपण कुठे जगणार आहे? फक्त वर्तमानात जगणार आहे. तर वर्तमानात तुम्ही सकारात्मक, हे झालं. आणि तुम्ही ते रेकॉर्ड करून रोज रात्री झोपताना ऐकायचं. का बरं?
रात्री झोपतानाच दिवसभरातली सगळी निगेटिव्हिटी येते. बरोबर की नाही? दिवसभरात काय वाईट घडलं हे झोपताना आठवते. मग कळत नकळत पेरणी होते ती सबकॉन्शियस माइंडला. मग एखाद्या व्यक्तीने म्हटलं, मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे, तर मग तो आजार मागे लागेल. कारण काय होईल? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नकारात्मक विचारायला तर असं म्हणायचं. काय करायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण काय होते? पेरणी कुठून होत असते? डोक्यात होत असते. मग मी आजारी आहे म्हणण्यापेक्षा मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ठीक आहे. याचं कारण काय? प्रत्येकाला लहान मूल असताना, आता कुणाला बोलायला लावणार आपण? रेडमी नावाने जॉईन झालेल्या मॅडम, अनम्यूट करा. करा बरं माईक ऑन मॅडम. अरे परत माईक बंद केला. माईक ऑन करा रेडमी मॅडम. चला, मॅडमचा माईक ऑन होत नाहीये का? नेक्स्ट. कुणाचा? शिल्पा 62, अनम्यूट करा. ओके. कुठून आहात मॅडम? शिल्पा मॅडम? मुंबई. मुंबई. ओके, स्वागत आहे तुमचं. आता मुलं मुली काय आहेत तुम्हाला? मला एक मुलगा आहे. एक मुलगा आहे. तो मुलगा जेव्हा लहान होता आणि पहिल्यांदा जेव्हा चालायला शिकला आणि तो जेव्हा धावायला सुरुवात केली, तर तुम्ही काय म्हंटल? वाव, किती छान पळायला लागलाय माझा मुलगा, असं वाटतं. पक्क असंच म्हंटल की हो. अरे तो जास्ती धावत होता तेव्हा अरे थांब, अरे हा, थांब, अरे पडशील, असं नाही ते म्हंटल? ते बोलली ना. हा. हा, म्हंटल ते ना? बोलली बघ, सांभाळून. इकडे आजी आणि आई नाही या जिने असं म्हटलं नसेल लेकरांना. बरोबर आहे. आणि तुम्ही ते थांब पडशील म्हणता म्हणता लेकरू धप्पकन पडलं पण. बरोबर. पडायचा. पडायचा ना? मग आता लक्षात घ्या की आपले अफर्मेशन कसे काम करतात. मग छत्रपती शिवरायांच्या माताजी लहानपणी छत्रपतींना काय म्हणायच्या? राजे. राजे. आणि भारताला काय मिळाले? आपल्या महाराष्ट्राला काय मिळाले? छत्रपती शिवराय. बरोबर आहे. मग आपण अख्खी डिक्शनरी गुगल सर्च करतो. आजकाल तर नवीनच फॅड असते, फेसबुकवर टाकतात आम्हाला कन्यारत्न पुत्ररत्न प्राप्त झालंय, चांगलं नाव सुचवा. अख्खी गुगल सर्च करून नाव ठेवलं जातं अद्वैत, आणि घरी म्हणतात त्याला अद्या, अदू. मग विचार करा, प्रत्येकाची नाव म्हणजे त्याची एनर्जी आहे. आणि आपण जर त्याला पिंटू चिंटू मुंटू करत असेल, बरोबर आहे, जर आपल्याला राजे घडवायचे आहेत ना, तर राजांची ऊर्जा त्यांच्या आवरामध्ये टाकावी लागते. बोला डॉक्टर साहेब, बोला ऍस्ट्रोनेट, तुम्ही त्यांचे नाव इतके सुंदर सुंदर ठेवता, पण त्यांची एनर्जी तिथे डाऊन करून टाकता. आणि ती एनर्जी डाऊन झाली तर कुठेतरी त्यांच्या आभामंडलावर फरक पडतो. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपल्या मुलांना कितीही लाडोबा करायचा असेल, पण नावाचा लाड करू नका. जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाने हाक मारा, तर तुम्हाला त्या मुलांमध्ये त्या पद्धतीची सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही देऊ शकाल. कारण तुमचं अफर्मेशनच काय असतं? मन चिंती ते वैरी न चिंतेची गोष्ट असते ना. मग तुम्ही जर पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला सुरुवात केली तर पॉझिटिव्हिटी घडेल. घडवायचं असतं आपल्याला, बनवायचं असतं डॉक्टर. माहित नाही हे पोरगं नीट पास करण का नाही करेल, या विचारात सतत डुंबलेलो असतो आपण. माझ्याकडे किती कॉल येतात, मॅडम पोराची नीटची परीक्षा जरा हिलिंग करून देता का? मी म्हणते मी हिलिंग करून देत नाही, तुम्ही तुमचं सक्षम व्हा. मी फ्री मध्ये शिकवते. कशाला शिकवते? तुम्ही सक्षम झाल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनाला काय गरज आहे? पण एक वेळ माझ्या जीवनात असा काळ होता की आय वॉज इन झिरो, फायनान्शियली झिरो, बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये होती. पण मला आज या रेखीने जगवलं. आणि एक एवढं कळलं, जर मला काही झालं, माझ्याच घरचे लोक 4 तासात पोचून मोकळे होते. मग कितीही कमवलं तरी आमच्या संस्कृतीनुसार तो कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का पण सोबत जाणार. मग सगळं इथे सोडून जायचंय. मग जेवढा काळ त्या ईश्वराने माझ्या हातात दिलेला आहे, तो काळ कसा गेला पाहिजे? लोककल्याणासाठी गेला पाहिजे. कारण जेवढं पाहिजे, प्रत्येकाच्या गरजा सीमित आहे, मिळणार, बरोबर आहे. तो इसलिए जितना है बांटते चलो. माझे हे फ्री क्लासेस घेण्याच्या मागचा तो उद्देश आहे. भले पुढे कोणी इच्छा असली तर सेकंड थर्ड लेवलला येतात, त्याच्यातनं माझं आणि माझ्या स्टाफचं भागतं. पण आय एम हॅपी टू एन्जॉय विथ इट. मला शिकवायला आवडतं. माझा काय उद्देश आहे? समजा एखाद्याच्या चेहऱ्यावर जरी स्माइल प्रकट झालं नाही 10 दिवसात, एकाला जरी जगण्याची नवी दिशा मिळाली त्याच्या ब्लेसिंग मध्ये,
कारण आमच्याकडे आम्ही नेहमीच म्हणतो की येणारा रुपयानं एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं आलेला असतो. लोक कल्याणातनं जे त्यांच्या समाधानातनं येतं. कारण पैसे तर कुठल्याही मार्गाने कमवता येतात, पण लोकांच्या ब्लेसिंग मधनं येणाऱ्या पैशाला जेवढी बरकत असते ती कशातच नसते. आणि म्हणून मी सांगते की प्रत्येक व्यक्ती हा स्वप्नातलं जीवन जगताय. कुणाला तरी वाटतं हो तुमच्यासारखं जगावं. तुमच्यासारखं कुणाला घर आवडत असेल, कुणाला तुमचं दिसणं आवडत असेल, कुणाला तुमच्या घरासमोरची गाडी आवडत असेल, कुणाला तुमची मुलं आवडत असतील, कुणाला तुम्ही आवडत असाल, तर कुणाला तरी तुमच्यासारखं जगायला आवडतं. म्हणजे त्याचं स्वप्न आहे तुमचं जीवन, तिचं स्वप्न आहे तुमचं जीवन, जे तुम्ही आज जगताय. म्हणून खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात. त्या भाग्याला आपण एक्सेप्ट केलं नाही ना, म्हणून दुःखाला जवळ केलेलं आहे. म्हणून आज एक लिस्ट लिहून काढायची आहे. प्रत्येकाला होमवर्क आहे आजचा, की तुम्ही भाग्यशाली असण्याचे 20 कारण तरी लिहून आणायचे आहेत उद्याच्या सेशनला. किती कारण? 20. 20 कारण तुम्हाला लिहून आणायचे आहेत की ज्याच्यात तुम्हाला वाटलं पाहिजे की तुम्ही भाग्यशाली आहे. जिसको कुछ भी नहीं मिलता ना, मेरा शरीर आहे, माझे हात काम करत आहे, ज्याच्याकडे काहीच नसेल, हा देह जरी उभा आहे ना तुमच्या जवळ, तरी तुम्ही भाग्यशाली आहात. कारण त्या 10 लाख लोकांपेक्षा तरी आज तुम्ही भाग्यशाली आहात, ज्यांनी काल या पृथ्वीला टाटा बाय बाय केलं. मग प्रत्येक जण भाग्यशाली आहे की नाही? काही नसलं तरी हा देह शाबूत आहे, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे. बरोबर? तर रोज स्वतःला भाग्यशाली असण्याचे कारण द्या. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे बघायला लागाल ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाणार आहे. आणि म्हणून याच सुंदरतेसोबत दुसरं उदाहरण घेऊ. तो म्हणजे दुसरा नियम आहे सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याचा, तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. वाक्य वाचा बरं, काय लिहिलेलं आहे? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. मग मॅडम, सफेद हाती किंवा काळा हत्ती किंवा हत्ती आला का डोक्यात? आला ना? वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है, म्हणजे पण तो पांढरा. कधीतरी पाहिलेल्या काळ्या हत्तीचं चित्र किंवा हत्ती डोळ्यासमोर आला ना? किती लोकांच्या डोळ्यासमोर हत्ती आला? माझ्या. आला ना? का बरं आला? कारण कुठेतरी त्या हत्तीला असे आपण कितीतरी पांढरे हत्ती डोक्यात ठेवलेले आहेत. माहिती आहे राग करायचा नाही, पण राग केल्याशिवाय होत नाही. मान्य आहे चिडचिड केल्याने काहीच होत नाही, तरी आपण चिडचिड करणार. बरोबर आहे? ज्या जबाबदारी आहे त्या रडत रडत करायच्या आहे किंवा आनंदात करायच्याच आहे. मग तरी मी त्या रडत रडत पार पडणार. आला देवा आजचा दिवस परत, असं म्हणून सकाळी सकाळी डोक्यावर हात ठेवणार. बरोबर की नाही? मग सकाळी सकाळीच जर तुम्ही निगेटिव्हिटीवर फोकस केला, तर मग दिवसभर कसा होणार आहे? आता मी जे प्रॅक्टिकल करते त्याच्यातनं तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने व्हिज्युअलायझेशनचा इफेक्ट होतो. ओके, चला डोळे बंद करा बरं सगळ्यांनी. एक छानसा प्रॅक्टिकल करून घेणार आहे मी तुमच्याकडून. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, जस्ट रिलॅक्स. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. अगदी परमनंटली तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. अगदी परमनंटली निघून जात आहे. परमनंटली निघून जात आहे. आता बघा, कल्पना करा तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. अगदी कुणीतरी प्रेमाने पहिल्यांदा दिलेलं ते गुलाबाचं फूल. कुणीतरी पहिल्यांदा दिलेलं ते गुलाबाचं फूल आता या क्षणी तुमच्या हातात आहे. अगदी तुम्हाला आवडतं तसंच ते फूल आहे. कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं ते फूल आहे. आणि हळूवार त्या फुलाला चेहऱ्याजवळ आणायचं आहे. आणि बघा, या फुलाचा सुगंध आपल्याला किती आनंदित करतोय.
या फुलाचा सुगंध आपल्याला अगदी आनंदी करतोय. या फुलाचा सुगंध आपल्याला अगदी आनंदी करतोय. आणि या सुगंधामुळे चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. एक सुंदर स्माइल, एक सुंदर स्माइल, एक सुंदर स्माइल. अँड जस्ट ओपन युअर आईज. या स्माइल सोबत डोळे हळूच उघडा. कुणाकुणाला फुल जाणवलं त्यांनी हँड रेज करा. आता बघा, इथे प्रत्यक्षात कुणाजवळ फुल नव्हतं, त्याचा सुगंध नव्हता, तरी देखील कुणाला त्याचा सुगंध जाणवला, कुणाला त्याचा रंग जाणवला, काही लोकांना त्या फुलानी अगदी आनंद दिला. ओके, तर लक्षात घ्या की जो सुगंध तुमच्याकडे नाही आहे. अनिल सर जाणवलं का? अनिल डिजिटल अनम्यूट करा. काय जाणवलं? माईक ऑन करा सर. संध्या भोजने मॅडम माईक ऑन करा. एक्सपिरियन्स शेअर करा. जस्ट आपण बोलतोय त्या पद्धतीने. एनीवन जस्ट रेज युअर हँड. स्वप्रेरणेने. ओके, रवींद्र सर अनम्यूट करा. मला तर मंजुषा मॅडम, मला तर फुलच जाणवलं माझ्या हातामध्ये. चला, छान छान, ग्रेट. आय एम व्हेरी हॅपी मॅडम. चला, जाणवलं फुल? खरंच हो, जाणवलं. लाल रंगाचं जाणवलं. चला, ग्रेट. मग आता व्हिज्युअलायझेशनची एवढी पॉवर आहे की नसलेलं फुल. आताच मगाशी माझ्या एका स्टुडंटनी मेडिटेशनच्या क्लासमध्ये सांगितलं की त्या या शनिवारी एका शाळेमध्ये गेल्या होत्या. त्यांनी मेडिटेशन घेतलं आणि मुलांना कॅडबरी चॉकलेट फील केलं की बाबा तुम्ही तुमच्या हातात कॅडबरी चॉकलेट आहे. त्याचं रॅपर ओपन केलं आणि ते फूल आपलं ते चॉकलेट त्यांनी तोंडात, तर मुलांना अक्षरशः चॉकलेटची चव फील झाली. याचाच अर्थ काय? ईश्वराने आपल्याला एक पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन पॉवर दिलेली आहे. पण आपण विचार काय करतो? जर एखाद्या वेळेस आपल्या मुलांना किंवा घरच्या व्यक्तीला उशीर झाला, पॉझिटिव्ह विचार येतात की निगेटिव्ह येतात? काय येतात? निगेटिव्ह विचार येतात. आणि मग निगेटिव्ह विचार आले तर मग काय होतं? जसं म्हटलं ना, पडशील पडशील पडशील, धप्पकन पडतं. मन चिंती ते वैरीनं चिंती. आणि म्हणून समर्थांनी काय सांगितलेलं आहे? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? एव्हरीथिंग इज माइंड. व्हॉट यू थिंक यू बिकम. जो विचार तुम्ही कराल ते घडाल. आणि संत रविदासांनी म्हटलेलं आहे, मन चंगा तो कटोती में गंगा. आणि बहिणाबाईंनी काय सांगितलंय? मन वडाय वडाय उभ्या पिकात आलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. आणि म्हणून जर ज्याला या मनाला आनंदी ठेवता आलं ना, त्याला तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टीवर वळवता आलं ना, मग जीवन खूप आनंदी आहे. आणि या रेकीच्या या ऊर्जांमधनं आपण याच जीवनाला अधिक आनंदी करायला शिकवणार आहे. अधिक आनंदाने तुम्ही या जीवनाचा अनुभव घ्यायला शिकणार आहे. ओके, तर 5:30ची माझी दुसरी लगेच बॅच असते. त्याच्यामुळे एक आपण आजचं सेशन कसं वाटलं एक फीडबॅक घेऊ आणि आजच्या क्लासला विराम देऊ. खुद होके किसी को बोलना है? आजचं सेशन कसं वाटलं कोण सांगेल? एनीवन? बोला, अनम्यूट करा मॅडम. पुंडे मॅडम अनम्यूट करा. खूप छान वाटलं मला आजचं सेशन. चला, मग पुढे प्रॉमिस स्वतः पुढचे 9 दिवस करणार. प्रॉमिस. चलो, ग्रेट. तर आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल आणि त्यासोबतच जे लोक वर्किंग आहेत त्यांना रेकॉर्डिंग मिळेल. आणि आपलं युट्यूब चॅनल आहे, तिथे तुम्हाला ते रेकॉर्डिंग बघायला मिळेल. तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे डेली तुमच्याकडे रेकॉर्डिंग पोहोचायला मदत होईल. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. ज्यांनी पण आजचा क्लास सेशन मिस केलाय, रेकॉर्डिंग अवश्य बघून या, म्हणजे तुम्हाला अधिक आनंदाने हा क्लास अटेंड करता येईल. सो थँक्यू अँड वेलकम.